Hello student, today we are going to study a new chapter of 11th standard syllabus. The chapter name is Animal Tissue. In this chapter we are going to study different types of tissue, their functions in detail. Student, we already know the cell is a basic unit of life. That means all living organisms are made up of cells. In multicellular organism, in plant and animal, shows levels of organization. That means the similar sided cells having similar function, origin, combine together to form tissue. Similar tissue having similar function combine together to form organs. Organs forms organ system, and different organ system combine together and there is a formation of a body. या चॅप्टरमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली ॲनिमल बॉडीमध्ये असणाऱ्या टिश्यू, ज्याला मराठीमध्ये आपण उती असं म्हणतो, या उतींचे प्रकार, उतींचे उपप्रकार, दॅट इज सबटाईप्स ऑफ टिश्यूज, हा सगळा डिटेलमध्ये भाग आपल्याला इथं पाहायचा आहे. आता या नेक्स्ट स्लाईडमध्ये आपल्याला आपल्या बॉडीमध्ये असणारी पेशींची जी प्रचंड संख्या आहे, अप्रॉक्सिमेटली नंबर ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी इज अबाउट 37.2 ट्रिलियन सेल्स. इतक्या प्रचंड संख्येनं आपल्या प्राण्यांच्या शरीरामध्ये, ह्युमन बॉडीमध्ये या पेशी असतात. आता लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन मी इथं थोडंसं प्रास्ताविकामध्ये सांगितलं, तोच भाग आता इथे इंट्रोडक्शन दिलेला आहे, तोच भाग इथं थोडा रिपीट करतो. आता टिश्यू म्हणजे काय, तर टिश्यू इट इज अ ग्रुप ऑफ सेल, हा पेशी समूह आहे. इट इज सेम एम्ब्रियॉनिक ओरिजिन, एकच उगमस्थान आहे, सेम इन स्ट्रक्चर, रचना सेम असते, अँड सिमिलर इन फंक्शन. म्हणजे द ग्रुप ऑफ सेल हॅविंग सिमिलर ओरिजिन, सिमिलर स्ट्रक्चर अँड सिमिलर फंक्शन इज कॉल्ड ॲज टिश्यू. ॲनिमल बॉडीमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ टिश्यू पाहायला मिळतात, आणि या टिश्यू ज्या आहेत त्या अनेक अशा टिश्यू एकत्र येतात, ऑर्गन बनतात, अवयव बनतात, इंद्रिय बनतात, आणि इंद्रिय एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम बनते. तेच इथं दिलेले पहा, व्हेरियस टिश्यूज कंबाईन टुगेदर इन ॲन ऑर्डरली मॅनर टू फॉर्म लार्ज फंक्शनल युनिट कॉल्ड ॲज ऑर्गन. आपण त्याला अवयव किंवा ऑर्गन असं म्हणतो. आता पचनसंस्थेमध्ये जर ऑर्गन्स पाहिले आपण, तर फॉर एक्झाम्पल एसोफेगस अन्नलिका आहे, स्टमक जठर एक ऑर्गन आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन ही ऑर्गन्स आहेत, आणि हे डायजेशनचं काम करणारे हे ऑर्गन्स एकत्र येतात, आणि मग दीज ऑर्गन्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म ऑर्गन सिस्टीम. फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, म्हणजे विविध ऑर्गन्स, समान कार्य करणारे ऑर्गन्स एकत्र येतात आणि अवयवसंस्था बनतात, त्याची ऑर्गन सिस्टीम बनतात. आता ह्या ऑर्गन सिस्टीम एकत्र येतात आणि बॉडी बनते, हे आपल्याला माहीत आहे. आता हे आपल्याला थोडं माहीत करून घेणं गरजेचं आहे. किंवा सेल डिव्हिजनमध्ये या चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे की इन ॲनिमल बॉडी और इन ह्युमन बॉडी देर आर मेनली 2 टाईप्स ऑफ सेल्स. द सेल्स आर ऑफ 2 टाईप्स, दॅट इज नंबर 1 इज सोमॅटिक सेल्स अँड नंबर 2 इज जर्म सेल, ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सेल असं म्हणतो. आता या रिप्रोडक्टिव्ह सेल दे आर concerned with formation of gametes, male and female gametes. The germ cells, that is reproductive cell, only seen in reproductive organs, that is gonads. In male they are called as testes, in female it is called as ovary. म्हणजे असं म्हणता येईल, टेस्टीज आणि ओव्हरी याच्यामध्ये ज्या सेल्स असतात त्यांचं काम असतं गॅमेट्स तयार करणं, आणि त्या सेल ज्या असतात which are involved in gamete formation, male and female gametes, are called as germ cells or reproductive cells. आता गोनॅड सोडून बॉडीचे जे इतर सोमॅटिक ऑर्गन जे असतात, हँड्स असतील किंवा ऑल ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज सोमॅटिक ऑर्गन्स. दी सोमॅटिक ऑर्गन शोज द फर्स्ट टाईप ऑफ सेल विच इज ट्रिमेंडस इन नंबर, प्रचंड संख्येने या सेल असतात, दे आर कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल. सेल डिव्हिजनमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आपण हेही सांगितलेलं आहे, सोमॅटिक सेल्स आर कन्सर्न विथ growth and development of our body, and they divides by cell division type
called as mitosis cell division. Germ cell are reproduced cell concerned with formation of gametes and they divide by a cell division called as meiosis cell division. ठीक आहे. The word somatic derived from Greek word soma means body. आता हे सांगितलं तेच आहे. All body cells and organism except sperm and ova called as somatic cell. म्हणजे टेस्टीजमध्ये ज्या स्पर्म आणि ओव्हा किंवा गॅमेट सोडून इतर जे बॉडीमध्ये सेल्स असतात द सेल्स आर कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल्स. द स्पर्म अँड ओव्हा आर कॉल्ड ॲज जर्म सेल किंवा रिप्रोड्यूस सेल. हे आता सांगितलं आपण. दे बिलॉंग टू रिप्रोड्यूस सिस्टीम. आता थोडंसं इथं लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा की सेल्स एकत्र येतात, टिश्यू बनतात, टिश्यूपासून ऑर्गन्स बनतात, ऑर्गन्सपासून ऑर्गन सिस्टीम बनते आणि ऑर्गन सिस्टीम एकत्र येतात आणि आपली बॉडी तयार होते. आता तेच इथं दाखवले. पहा उलटा प्रवास जर आपण दाखवला इथं पहा की सेल्स एकत्र येतात, टिश्यू बनते, उती बनते, अनेक टिश्यू एकत्र येतात, ऑर्गन बनतो, समान कार्य करणारे ऑर्गन्स एकत्र येतात, ऑर्गन सिस्टीम ही पचनसंस्था आहे. एसोफेगस आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन हे ऑर्गन्स एकत्र येतात, ही डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा एक ऑर्गन सिस्टीम बनते. अशा विविध ऑर्गन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये एकत्र येतात आणि आपली किंवा ऑर्गॅनिझम बनतो. आता दिस इज कॉल्ड ॲज लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. आता आपल्या बॉडीमध्ये असणारे जे सेल्स आहेत, आता डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या पहिल्या स्लाईडमध्ये ह्युमन सेलचं थोडंसं स्ट्रक्चर किंवा कुठलीही सोमॅटिक सेल असेल तर त्याला सेल मेम्ब्रेन, प्लांट सेल असेल सेल वॉल असते, कंट्रोलिंग सेंटर इथं आहे, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो किंवा बाकीचा सेल हा भाग डिटेलमध्ये आपण सेल स्ट्रक्चर या चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे. आता या सेलची प्रचंड संख्या इथं दाखवलेली आहे. 37.1 ट्रिलियन किंवा अप्रॉक्सिमेटली ही प्रचंड संख्या या सोमॅटिक सेलची आपल्या बॉडीमध्ये असते. आता ह्युमन बॉडीमध्ये असणाऱ्या ह्या सेल, या विविध सेल किंवा डिफरंट सेल या स्लाईडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही पहिली सेल जी आहे दिस इज अ नर्व सेल, ज्याला आपण चेतापेशी म्हणूया आपण. याचं स्ट्रक्चर जे आहे इट इज डिफरंट फ्रॉम अदर सेल. सेल बॉडी एका बाजूला आहे, त्यामध्ये डेंड्राइट्स आहेत, हे जे ब्रांचेस आहेत त्याला डेंड्राइट्स सेल बॉडी आहे, कंट्रोलिंग सेंटर न्यूक्लियस आहे आणि एक लॉंग फिलामेंट असतो, याला ॲक्झॉन म्हटलं जातं. म्हणजे लांब ॲक्झॉन असणाऱ्या आणि इतर सेल किंवा नॉर्मल सेलपेक्षा वेगळा आकार असणाऱ्या द सेल्स ओनली फाउंड इन नर्वस सिस्टीम ऑफ आवर बॉडी. चेतासंस्थेमध्ये ब्रेन असेल, स्पायनल कॉर्ड असेल, नर्व्ज असतील, यातल्या ज्या पेशी असतात त्याला चेतापेशी म्हटलं जातं. तर ही नर्व सेल आहे. त्यानंतर रेड ब्लड सेल. आता आत न्यूक्लियस नाही, डिप्रेशन आहे, तर राऊंडेड, समवॉट राऊंडेड किंवा एक सेपरेट जे सेल्स आहेत दीज आर रेड ब्लड सेल्स. त्यानंतर व्हाईट ब्लड सेल्स दीज आर लार्जर दॅन RBCs. बोन सेल एक वेगळा आकार अमिबॉइड दिसतात. ओहोम ॲक्च्युली राऊंडेड इन स्ट्रक्चर. आता स्पर्म किंवा शुक्रपेशी याचाही आकार वेगळा असतो. आणि साधारणतः कॉलमनर सेल जे असतात ऑर्गनचं इनर लायनिंग आउटर लायनिंगच्या सेल असतात, देर आर कॉल्ड ॲज कॉलमनर सेल्स. तर ह्या स्लाईडमध्ये ह्युमन बॉडीमध्ये असणाऱ्या डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स याचं स्ट्रक्चर किंवा नेचर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या पुढची स्लाईड जी आहे त्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये जे मेन ऑर्गन आहेत आणि त्यातले जे सेल याचे डिफरंट टाईप्स इथं आपल्याला या स्लाईडमध्ये थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही पहिली बघूया आपण ब्लड सेल. आता ब्लड सेल इट इज अ लिक्विड टाईप ऑफ सेल, कनेक्टिव्ह टिश्यू म्हणूया आपण. आता कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामध्ये का म्हटलेलं आहे, लिक्विड आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये WBC, RBCs, प्लेटलेट्स अशा डिफरंट टाईप ऑफ सेल असतात आणि हेन्स इट इज कॉल्ड एज कॉम्प्लेक्स कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर पुढचा हार्ट. आता हार्ट इट इज ए इनव्हॉलंटरी ऑर्गन मेड अप ऑफ कार्डियक मसल्स आणि या कार्डियक सेल इतर सेलपेक्षा वेगळ्या असतात. त्यानंतर मसल्स, स्नायूपेशी यांचाही आकार नॉर्मल सेलपेक्षा वेगळा असतो. त्यानंतर पॅनक्रियास स्वादुपिंड असेल त्याच्यामधल्या सेल आयलेट्स ऑफ लँगरहान्स याचाही आकार थोडा वेगळा असतो. एक दॅट इज ओव्हरी इथं दाखवलेलं आहे, इथं ओव्हरी दाखवलेलं आहे. फिमेल गॅमेट इट इज राऊंडेड इन सेल. एक सेल इट इज ऑल्सो सेल बट इट इज राऊंडेड इन सेल. त्यानंतर स्पर्म जो आहे मेलमध्ये
स्पर्म सेल बॉडी असते टिपला आणि लॉंग टेल असते फॉर स्विमिंग प्रोसेस. 2 किडनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. किडनीमध्ये ज्या सेल्स असतात फॉर फिल्ट्रेशन ऑफ ब्लड, युरिन तयार करणं, तर ते युरिनिफरस ट्यूब्यूल असतात, त्याचाही आकार इथं वेगळा पाहायला मिळतो. आता यकृताचा भाग जो आहे ज्याला आपण लिव्हर असं म्हणतो, त्या लिव्हर सेल याही नॉर्मल सेलपेक्षा वेगळ्या इथं पाहायला मिळतात. इथं बोन दाखवलेलं आहे. नॉर्मली इथं टिपिकल बोन दाखवलेला आहे, तर बोन सेल ह्या नॉर्मल सेलपेक्षा वेगळ्या असतात. त्याशिवाय लंग फॉर रिस्पिरेशन याचाही आकार इथं वेगळा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर आपल्या बॉडीमध्ये हे डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गन असतात आणि ह्या डिफरंट ऑर्गनमध्ये ज्या टिश्यू किंवा सेल्स पाहायला मिळतात दे आर इन डिफरंट इन स्ट्रक्चर अँड डिफरंट इन फंक्शन. जे एक लक्षात घ्या की बॉडीतील सर्व सोमॅटिक ऑर्गनमध्ये किंवा अवयवामध्ये एकसारख्या पेशी नसतात. ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन म्हणजे कार्यानुसार त्याच्या रचनेमध्ये बदल झालेला पाहायला मिळतो. तर साधारणतः हे जे ऑर्गन इथं आपण दाखवलेले आहेत त्या मेन ऑर्गनमध्ये या डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. तर पुढचे स्लाईड आपण बघूया आपण. आता या स्लाईडमध्ये हिस्टॉलॉजी थोडासा हा शब्द किंवा ब्रांचचं नाव लिहिलेलं आहे. हिस्टॉलॉजी याला मराठीमध्ये ऊतीशास्त्र असं म्हटलं जातं. सिम्पली असं म्हणूया आपण द ब्रांच ऑफ झूलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ टिश्यू इज कॉल्ड एज हिस्टॉलॉजी. म्हणजे असं म्हणता येईल हिस्टॉलॉजी ऊतीशास्त्र ही एक प्राणीशास्त्राची शाखा असून यामध्ये ऊतींचा अभ्यास केला जातो. बघा याचं डेफिनेशन इंग्लिशमध्ये द स्टडी ऑफ द स्ट्रक्चर अँड अरेंजमेंट ऑफ टिश्यू इज कॉल्ड एज हिस्टॉलॉजी. किंवा असं म्हणता येईल द ब्रांच ऑफ झूलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ टिश्यू इज कॉल्ड एज हिस्टॉलॉजी, ज्याला मराठीमध्ये आपण ऊतीशास्त्र असं म्हणतो. आता या बॉडीमध्ये मगाशी थोडा उल्लेख केला मी. मेनली देर आर 4 टाईप्स ऑफ सेल्स. देर आर 4 टाईप्स ऑफ टिश्यू प्रेझेंट इन ॲनिमल्स नेमली इपिथेलियल, कनेक्टिव्ह, मसल अँड नर्वस. आता इथं या स्लाईडमध्ये हे प्रमुख 4 प्रकार या टिश्यूचे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा याचे उपप्रकार वेगळे असतील किंवा सबटाईप्स अनेक आहेत, पण मेन टाईप जे आहेत ते टाईप विसरायचे नाहीत. द मेन 4 टाईप्स ऑफ टिश्यू प्रेझेंट इन आवर बॉडी आर नंबर 1 इज कनेक्टिव्ह टिश्यू, नंबर 2 इज इपिथेलियल टिश्यू, नंबर 3 इज मसल टिश्यू आणि नंबर 4 इज नर्वस टिश्यू. आता ह्या मेन टिश्यू नेमक्या कुठं असतात त्याचं लोकेशन ही गरजेचं आहे. कनेक्टिव्ह टिश्यू जे असतात दे आर प्रेझेंट इन ब्लड असेल किंवा काही बॉडीचे ऑर्गन असतात त्याच्यामध्ये हे टिश्यू असतात. त्यानंतर तर या स्लाईडमध्ये 4 टाईपच्या टिश्यू आपल्या बॉडीमध्ये जे आहेत त्यामध्ये एक कनेक्टिव्ह, इपिथेलियल, मसल, नर्वस किंवा इथं लिहिल्याप्रमाणे इपिथेलियल, कनेक्टिव्ह, मस्क्युलर आणि नर्वस या टिश्यू इथं आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्या कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत ब्लड कनेक्टिव्ह म्हणजे कॉम्प्लेक्स टिश्यू आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी एकत्र येतात आणि ही कनेक्टिव्ह टिश्यू बनते. आता इपिथेलियल टिश्यू जे आहेत जे आपले ऑर्गन्स आहेत स्टमक असेल, लिव्हर असेल, लंग असेल याचं आउटर लायनिंग, इनर लायनिंग किंवा स्किन असेल तर दीज आर द इपिथेलियल टिश्यू. मसल टिश्यू जे असतात ते ज्याला आपण मराठीमध्ये स्नायू पेशी असं म्हणतो. आपल्यामध्ये व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी मसल्स असतात आणि या मसल सेल जे आहेत दे आर डिफरंट फ्रॉम नॉर्मल सेल. तर या स्नायूपेशी हा पेशींचा किंवा ऊतींचा हा 3रा प्रकार पाहायला मिळतो. आता 4था प्रकार जो आहे नर्वस टिश्यू ओनली सीन इन नर्वस सिस्टीम. म्हणजे चेतासंस्था जी आहे ब्रेन असेल, स्पायनल कॉर्ड असेल किंवा नर्व असतील यातल्या चेतापेशी यांचा एक वेगळा आकार मगाशी दाखवल्याप्रमाणे की ॲक्झॉन असतो, डेंड्राइट असतात, सेल बॉडी असते. तर ह्या पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपल्या बॉडीमध्ये ॲनिमल बॉडीमध्ये किंवा ह्युमन बॉडीमध्ये प्रमुख 4 प्रकारच्या टिश्यू असतात. इपिथेलियल, कनेक्टिव्ह, मसल आणि नर्वस. आता इथं सायंटिस्टचं थोडासा इथं फोटो दाखवलेला आहे. तर झेवियर बिचार्ड इट इज ए often referred as a father of histology.
ॲनाटॉमिस्ट आहे. पॅथॉलॉजी डिस्कवर्ड टिश्यू, म्हणजे या सायंटिस्टनं टिश्यूवर बराचसा अभ्यास केलेला आहे. टिश्यू म्हणजे काय, टिश्यू कसे असतात, कोणत्या प्रकारचे असतात याचा शोध या झेवियर बिचार्ड या शास्त्राने लावला. आणि हेन्स दे आर रिफर्ड ॲज ए फादर ऑफ हिस्टॉलॉजी. ठीक आहे. आता पुढची स्लाईड जरा बघूया आपण. आता हा चार्ट महत्त्वाचा लक्षात ठेवायचा. या चार्टमध्ये टिश्यूचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. आता बघा, टाईप्स ऑफ टिश्यू. मागच्या स्लाईडमध्ये जे 4 टाईप आपण पाहिले तेच 4 टाईप इथं प्रमुख महत्त्वाचे पहिल्यांदा लक्षात घ्या. पहिला टाईप आहे इपिथेलियल टिश्यू, दुसरा आहे कनेक्टिव्ह टिश्यू, तिसरा आहे मस्क्युलर टिश्यू आणि चौथा आहे नर्वस टिश्यू. बघा पुन्हा एकदा, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. आता प्रत्येक टिश्यूचे काही सब टाईप्स इथं दिलेले आहेत ते पहा. इपिथेलियल टिश्यूचे प्रमुख पुन्हा 2 प्रकार, सिंपल इपिथेलियल टिश्यू आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. सिंपल इपिथेलियल टिश्यू आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. आता सिंपलमध्ये पुन्हा 7 प्रकार पाहायला मिळतात. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू, कुबॉइडल इपिथेलियल टिश्यू, कॉलमनर इपिथेलियल टिश्यू, सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू, ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू, सेन्सरी इपिथेलियल टिश्यू, जर्मिनल इपिथेलियल टिश्यू. हे 7 प्रकार सिंपल इपिथेलियल टिश्यूचे पाहायला मिळतात. आता दुसरा मेन प्रकार जो आहे कंपाऊंड म्हणजे संयुक्त, ज्याला म्हणूया कॉम्प्लेक्स इपिथेलियल टिश्यू. याचे फक्त 2 प्रकार आहेत, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू आणि ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू. ठीक आहे. हा झाला इपिथेलियल टिश्यूचा पहिला प्रकार. दुसरा सेकंड टाईप इज कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचे प्रमुख 4 प्रकार आहेत. आता हे 4 प्रकार कोणते लक्षात घ्या. रेड कलरमध्ये इथं टाईप केलेले आहेत. पहिला ए जो आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. बी प्रकार आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. सी आहे म्हणजे तिसरा प्रकार सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू आणि डी फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आता कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर याच्यामध्ये ॲरिओलर टिश्यू आणि ॲडिपोज टिश्यू हे पुन्हा 2 प्रकार येतात. ॲरिओलर टिश्यूमध्ये फायबर्स येतात आणि सेल्स येतात. फायबर्समध्ये व्हाईट फायबर्स असतात, येलो फायबर्स असतात आणि सेल्समध्ये म्हणजे ॲरिओलर टिश्यूचे सेल जे आहेत त्या 4 प्रकारचे असतात. दे आर फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल्स, मॅक्रोफेजेस, ॲडिपोसाइट्स. आता कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरचा ॲडिपोज टिश्यू हा एक दुसरा प्रकार आहे. म्हणजे ॲरिओलर टिश्यू पहिला प्रकार आणि ॲडिपोज टिश्यू दुसरा प्रकार. ॲडिपोज टिश्यूमध्ये पुन्हा 2 प्रकार येतात, व्हाईट ॲडिपोज टिश्यू आणि ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. ठीक आहे. आता बी डेन्स टिश्यू म्हणजे मसलचे टेंडॉन डेन्समध्ये दाट असतात, घट्ट असतात, टेंडॉन असतील, लिगामेंट असतील, कन्सर्न विथ मसल्स. आता सपोर्टिंग टिश्यू जे आहेत बोन सपोर्ट किंवा इतर ऑर्गनला सपोर्ट करण्याचं काम करतात. त्याच्यामध्ये कार्टिलेज म्हणजे कास्ती, कास्तीचे प्रमाण जे आहे प्रकार जे आहेत हायलाइन कार्टिलेज, इलॅस्टिक, फायबर्स, कॅल्सिफाईड. आणि दुसरा सपोर्टिंग टिश्यू मेन जो आहे बोन, इट ॲक्ट्स एज ए फ्रेमवर्क ऑफ बॉडी. बोन्स 2 प्रकारचे असतात, स्पॉन्जी म्हणजे स्पंजयुक्त आणि कॉम्पॅक्ट म्हणजे डेन्स असतात. चौथा प्रकार जो आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे द्रव स्वरूपातील उती. याच्यामध्ये ब्लड रक्त असेल, लिम्फ असेल. ठीक आहे. हा दुसरा टिश्यूचा प्रकार झाला कनेक्टिव्ह टिश्यू. तिसरा जो प्रकार आहे मस्क्युलर टिश्यू, ज्याला आपण स्नायूपेशी असं म्हणतो. आता स्नायूंचे आपल्या बॉडीमध्ये प्रमुख 3 प्रकार पाहायला मिळतात. ते कोणते पहा. नंबर 1 इज स्केलेटल मसल, नंबर 2 इज स्मूथ मसल आणि नंबर 3 इज कार्डियक मसल. आता स्केलेटल मसल आल्सो नोन ॲज स्ट्रायटेड मसल्स, आल्सो नोन ॲज व्हॉलंटरी मसल्स. आता स्केलेटल मसल आणि स्मूथ मसल स्केलेटल मसल दे आर फाउंड अटॅच टू द मसल फाउंड अटॅच टू द बोन्स. म्हणजे बोनला त्याची अटॅचमेंट असते अँड दे आर इन्व्हॉल्ड इन मुवमेंट अँड लोकोमोशन ऑफ बॉडी.
मुवमेंट ऑफ ऑर्गन आणि लोकोमोशन ऑफ बॉडी. ही हालचाल इट इज ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल अँड दीज मसल वर्किंग ऑफ दीज मसल अंडर आवर माइंड कंट्रोल अँड हेन्स दे आर कॉल्ड एज व्हॉलंटरी मसल. याला आपण ऐच्छिक स्नायू म्हणूया. हातातील स्नायू असतात, पायातील, बोटातील, जिभेतील, की ज्या स्नायूवर आपलं नियंत्रण असतं त्याला आपण व्हॉलंटरी किंवा ऐच्छिक स्नायू असं म्हणतो. ते रिमेन अटॅच टू द बोन्स म्हणून त्याला स्केलेटल मसल म्हटलं जातं. आणि ह्या मसलवर जे मसल फायबर असतात किंवा स्नायूतंतू असतात याच्यावर अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड असतात, स्ट्रायसेन्स असतात, आणि म्हणून स्केलेटल मसल्स आर आल्सो कॉल्ड ॲज स्ट्रायटेड मसल्स. म्हणजेच पहिला प्रकार जो आहे स्केलेटल मसल, याला आणखी एक नाव आहे स्ट्रायटेड मसल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डार्क अँड लाईट स्ट्रायसेन्स ऑर बँड्स ऑन फायबर्स. व्हॉलंटरी मसल्स ॲक्टिव्हिटी अंडर कंट्रोल ऑफ अवर माइंड, हेन्स कॉल्ड ए व्हॉलंटरी मसल. आता दुसरा प्रकार जो आहे स्मूथ मसल. आता हे जे डार्क अँड लाईट बँड याच्यावर नसतात म्हणून त्याला स्मूथ मसल म्हटलं जातं. दे आर इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी नॉट अंडर कंट्रोल ऑफ आवर माइंड अँड हेन्स आल्सो कॉल्ड इनव्हॉलंटरी. दे आर प्रेझेंट इन स्टमक, ब्लड व्हेसल्स किंवा इतर जे युरिनरी ब्लॅडर असेल की ज्या ऑर्गनची ॲक्टिव्हिटी किंवा कार्य आपल्या मनावर चालत नाही असे जे ऑर्गन्स आहेत त्याचे मसल्स या स्नायूंनी बनलेले असतात. डो नॉट शोज डार्क अँड लाईट बँड्स, आणि म्हणून त्याला नॉन स्ट्रायटेड मसल असंही म्हटलं जातं. आल्सो कॉल ॲज स्मूथ मसल्स, आणि ॲक्टिव्हिटी नॉट अंडर कंट्रोल ऑफ आवर माइंड, आणि म्हणून त्याला इनव्हॉलंटरी मसल म्हटलं जातं. मसलचा तिसरा प्रकार जो आहे त्याचं नाव आहे कार्डियक मसल. ओनली फाउंड इन हार्ट. फक्त हार्ट या ऑर्गनमध्येच हे मसल असतात, बाकी कुठेही नसतात. आणि दे आर आल्सो इनव्हॉलंटरी, नॉट अंडर कंट्रोल ऑफ आवर माइंड. तर मस्क्युलर टिश्यू ह्या 3 प्रकारचे असतात. नंबर 1 इज स्केलेटल, नंबर 2 इज स्मूथ, आणि थर्ड इज कार्डियक. ऑन द बेसिस ऑफ फंक्शन पहिला प्रकार जो असतो तो व्हॉलंटरी असतो, आणि दुसरा आणि तिसरा हा इनव्हॉलंटरी असतो. आता हे तिसरा मस्क्युलर टिश्यू झाला. आता चौथा जो आहे तो आहे नर्वस टिश्यू, ही चेता उती ज्याला म्हणूया आपण. ओनली फाउंड इन नर्वस सिस्टीम ऑफ आवर बॉडी किंवा ॲनिमल्स. या नर्वस सिस्टीम ज्याला आपण चेतासंस्था असं म्हणतो, याच्यामध्ये इट इन्क्लूड ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्व्स. म्हणजे यातल्या ज्या पेशी असतात किंवा उती असतात दे आर कॉल्ड ॲज नर्वस टिश्यू. ठीक आहे. या स्लाईडमध्ये आपण टाईप्स ऑफ टिश्यू किंवा क्लासिफिकेशन चार्ट ऑफ टिश्यू हा डिटेलमध्ये पाहिला. पुन्हा एकदा लक्षात घ्या, मेन टाईप जे आहेत ते 4 आहेत: इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. इपिथेलियल टिश्यूचे सिंपल, कंपाऊंड 2 प्रकार पाहिले. सिंपलचे 7 प्रकार पाहिले आणि कंपाऊंडचे 2 पाहिले, म्हणजे नावं पाहिले. डिटेलमध्ये पुढच्या स्लाईडमध्ये त्याचा आपण स्टडी करायचा आहे. कनेक्टिव्ह टिश्यूचे प्रमुख 4 प्रकार आहेत, त्याचे सबटाईप पाहिले. मस्क्युलरचे 3 प्रकार पाहिले: स्केलेटल, स्मूथ आणि कार्डियक आणि नर्वस. ठीक आहे. आता 1 बाय 1 आपण या टिश्यू पाहायचे. आता या स्लाईडमध्ये आपल्याला इपिथेलियल टिश्यूचे काही फोटोग्राफ पाहायला मिळतात. आता इपिथेलियल टिश्यूमध्ये प्रमुख 2 प्रकार असतात: सिंपल आणि कंपाऊंड. तर इथं सिंपलचे काही प्रकार इथं पाहायला मिळतात. पहिल्यांदा आपण इपिथेलियल टिश्यू याचे काही बेसिक कॅरेक्टर जे आहेत, ही बेसिक कॅरेक्टर इथं आपल्याला पाहायला मिळतील. आता इपिथेलियल टिश्यू याचा इपी म्हणजे अबव, थेलियम म्हणजे लेअर ऑफ सेल्स. म्हणजे सेलची लेअर एक थोडंसं, म्हणजे काही लायनिंग ऑर्गन्स असतात, लायनिंग ऑफ ऑर्गन, इनर लायनिंग असेल किंवा आउटर लायनिंग असेल, दे आर मेड ऑफ इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू फॉर्म्स ए कव्हरिंग ऑन इनर अँड आउटर सरफेस ऑफ बॉडी अँड ऑर्गन्स. कुठलाही ऑर्गन असेल, स्टमक असेल, आउटर कव्हरिंग किंवा इनर कव्हरिंग ज्या सेलनी बनलेलं असतं, द सेल्स आर कॉल्ड एज इपिथेलियल टिश्यू. द सेल्स ऑफ दिस टिश्यू कॉम्पॅक्टली अरेंज्ड विथ लिटल इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स. म्हणजे याची रचना जी असते ती अगदी घट्ट असते. दे डू नॉट शोज इंट्रासेल्युलर स्पेस. हे 2 सेल्सच्यामध्ये कुठलीही जागा नसते. सेल्स रेस्ट ऑन ए नॉन सेल्युलर बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे पहिली लायनिंग जी आहे, आता इथं पहिली सेल ह्याला बेसमेंट मेम्ब्रेन म्हणलं जातं. ही खालची जी आहे
बेसमेंट मेम्ब्रेन, याच्यावर ह्या सेल अशा लाईन झालेल्या असतात. दिस इज कॉल्ड एज बेसमेंट मेम्ब्रेन. द सेलचा जो शेप असतो बघा, सेल्स मे बी पॉलिगोनल, कुबायडल और कॉलमनर. आता हे कॉलमनर आहे. पॉलिगोनर थोडंसं समोर ओव्हल ज्याला म्हटलं जातं. द टिश्यू इज अव्हॅस्क्युलर, त्यामध्ये व्हेसल्स वगैरे नसतात. इट हॅज अ गुड कपॅसिटी ऑफ रिजनरेशन, म्हणजे या सेलपासून पुन्हा काही सेल तयार होतात. आता जे फंक्शन जे दिलेलं आहे, इपिथेलियल टिश्यूचे प्रकार आहेत, सिम्पल असेल, कंपाऊंड असतील. सिम्पलमध्ये विविध प्रकारचे आहेत. त्याचं जे मेन फंक्शन किंवा कार्य ज्याला म्हणूया आपण, मेजर फंक्शन ऑफ इज प्रोटेक्शन, म्हणजे मेन फंक्शन जे आहे ते प्रोटेक्शन आहे, त्या ऑर्गनचं प्रोटेक्शन. आल्सो हेल्प इन ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, फिल्ट्रेशन अँड सेक्रेशन. इपिथेलियल टिश्यू इज क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. त्या चार्टमध्ये आपण पाहिलं, सिम्पल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम. आता सिम्पल इपिथेलियम इज मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स, म्हणजेच सिम्पल इपिथेलियम एकच लेअर असते. ही एकच, समजा इथं बेसमेंट मेम्ब्रेन खाली आहे आणि पेशीचा एकच स्तर असतो, त्याला सिम्पल इपिथेलियम म्हटलं जातं. कंपाऊंड इपिथेलियममध्ये एकापेक्षा जास्त लेअर असतं. सिम्पल इपिथेलियम मेड अप ऑफ ए सिंगल लेअर ऑफ सेल्स. कंपाऊंड इपिथेलियम इज मेड अप ऑफ 2 or more लेअर्स ऑफ सेल, एकावर एक अशा लेअर्स असतात. लोअरमोस्ट लेअर इज कॉल्ड एज बेसमेंट मेम्ब्रेन. आता इथे खालची ग्रीन कलर जी लेअर दिसते ही बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि एकच असा पेशीचा थर आहे, ही सिम्पल इपिथेलियम आहे. ज्यावेळी एकापेक्षा जास्त असे थर इथं सापडतात त्याला कंपाऊंड इपिथेलियम. ह्या फोटोग्राफमध्ये पहा, एकापेक्षा जास्त थर किंवा स्तर ज्यावेळी पेशींचे असतात एकावर एक, इज कॉल्ड ॲज कंपाऊंड इपिथेलियम. ठीक आहे. आता पहिला प्रकार जो आहे तो सिम्पल इपिथेलियम टिश्यूचा बघूया आपण. या सिम्पल इपिथेलियम टिश्यूमध्ये म्हणजे पेशी एक असतात. आता इथं या फोटोग्राफमध्ये पहा, ब्ल्यू कलर जो आहे याच्यावर पेशींचं, आता हे टाईलसारखं म्हणजे फरशी जी आपली आहे यासारखं पेशीचा एकच स्तर आहे आणि या एकाच मेम्ब्रेनवर, बेसमेंट मेम्ब्रेनवर हे त्याचं रचना झालेली आहे. याला बेसमेंट मेम्ब्रेन म्हटलं जातं. आणि या सेल जे आहेत एकच लेअर आहे आणि याला आता थोडंसं स्क्वॅमस इपिथेलियमचं स्ट्रक्चर इथं पाहायला मिळतं. तर हा सिम्पल इपिथेलियमचा हा प्रकार आहे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे स्क्वॅमस इपिथेलियम. हा स्क्वॅमस इपिथेलियमचा. सेल्स ऑफ दिस टिश्यू आर फ्लॅट आहेत, पॉलिगोनल अँड सेरेटेड मार्जिन. सेल्स ऑफ दिस टिश्यू फिट टुगेदर लाईक टाईल्स ऑफ फुटपाथ, म्हणजे पेवर ब्लॉक जे असतात अशाप्रमाणे याची मांडणी असते. हेन्स दे आर कॉल्ड अ पेवमेंट इपिथेलियम. म्हणजे आपले पेवर ब्लॉक्स आपण बाहेर पोर्चमध्ये किंवा रोडवर काही पाहिले असतील, त्यांची जशी रचना असते तसे ह्या सेल फ्लॅट असतात, कुबायडल असतात किंवा त्याला स्क्वॅमस इपिथेलियम म्हटलं जातं. प्रॉमिनंट स्पेरिकल न्यूक्लियस, आता न्यूक्लियस इथं दाखवलेलं आहे, प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ सेल. आता ह्या अनेक प्रकारचे पाहायला मिळतात. त्याचे फंक्शन जे आहेत, मेन फंक्शन इज प्रोटेक्शन, सेकंड इज ॲब्सॉर्प्शन शोषण, ट्रान्सपोर्ट, फिल्ट्रेशन आणि सेक्रेशन. आता ह्या कुठं सेल असतात तर इट इज फाउंड इन ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसलचं लायनिंग जे आहे, आउटर लायनिंग, इनर लायनिंग. ॲल्व्हिओलाय, लंगमध्ये जे वायुकोश असतात त्याला ॲल्व्हिओलाय म्हटलं जातं. त्याचे मेम्ब्रेन्स किंवा सिलोम, बॉडी कॅव्हिटी, त्या पेशी या स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यूने बनलेल्या असतात. तर सिम्पलचा हा पहिला प्रकार स्क्वॅमस इपिथेलियम. ठीक आहे. दुसरा बघूया आपण कुबायडल इपिथेलियम. आता इथं फोटोग्राफ दाखवलेला आहे, हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि ह्या सेल जे आहेत दे आर कुबायडल इन शेप. कुबायडल इन शेप जर चौकोनी असं पाहायला मिळतं बघा. आता सिम्पल कुबायड एकच लेअर आहे. इन दिस टिश्यू द सेल्स आर कुबायडल इन शेप विथ ए स्पेरिकल न्यूक्लियस ॲट द सेंटर. फंक्शन आहे ॲब्सॉर्प्शन, सेक्रेशन, शोषण आणि स्त्रवण. आता याचं कुठल्या ऑर्गनमध्ये पाहायला मिळतात इथं दिलं पहा. इट इज फाउंड इन लायनिंग ऑफ पॅनक्रियाटिक डक्ट. स्वादुपिंडाचा जी वाहिनी असते त्याच्या डक्टमध्ये असतात. सलायवरी डक्ट, लालोत्पादक ग्रंथी असते माउथमध्ये, त्याच्या वाहिन्या ज्या असतात लाळ वाहून येणाऱ्या, त्या डक्टमध्ये या प्रकारच्या पेशी असतात. प्रॉक्झिमल अँड डिस्टल कॉन्व्होल्यूट ट्युब्युल ऑफ नेफ्रॉन. किडनीमध्ये जे युरिनिफेरस ट्युब्युल असतात, नेफ्रॉन त्याला म्हटलं जातं, युरिन तयार करणारे. त्याच्यामध्ये जे डिस्टल आणि प्रॉक्झिमल ट्युब्युल असतात
ते सुद्धा त्या कोबायडल इपिथिलियमनी बनलेले असतात. तर सेकंड कोबायडल इपिथिलियम. थर्ड बघूया आपण. आता थर्ड याचं नाव आहे कॉलमनर इपिथिलियम. आता कॉलमनर इपिथिलियम याचं स्ट्रक्चर इथं दाखवलेलं आहे. हा बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि ह्या सेल जे आहेत उभे आहेत, अशा लांबट आहेत, कॉलमसारखे असे कॉलम आहेत, म्हणून याला कॉलमनर इपिथिलियम म्हटलं जातं. आता वर मायक्रोव्हिलाय आहेत. कॉलमनर इपिथिलियल सेल्स आर टॉल पिलर लाईक. आता पिलर लाईक टॉल आहेत बघा, उंची जास्त आहे. इनर एंड्स ऑफ द सेल्स आर नॅरो व्हाईल फ्री एंड्स आर ब्रॉड ऑर फ्लॅट. तर इनर हे नॅरो असतात, बाहेरचे फ्री एंड हे ब्रॉड आणि फ्लॅट असतात. फ्री सरफेस शोज लार्ज नंबर ऑफ मायक्रोव्हिलाय. आता हे फ्री सरफेस आहे, त्याला मायक्रोव्हिलाय किंवा असं उंचवटे असतात. न्यूक्लियस इज ओव्हल इज प्रेझेंट इन द लोअर हाफ ऑफ द सेल. आता न्यूक्लियस हा लोअर हाफमध्ये आहे, इथं न्यूक्लियस आहे, ते दाखवले न्यूक्लियस. फंक्शन आहे सेक्रिशन, ॲब्सॉर्प्शन. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम जे असते, पचनसंस्था, त्यातले जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्समध्ये प्रामुख्याने या ऊती पाहायला मिळतात. कॉलमनर इपिथिलियम. इंटेस्टाईन, लहान आतडा असेल त्यामध्ये लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, गॉल ब्लॅडर, पित्ताशय ज्याला म्हणून आपण. जठरामध्ये ज्या ग्लँड्स असतात त्याला गॅस्ट्रिक ग्लँड सुद्धा या पेशीने बनलेले असतात. आणि लहान आतड्यामध्ये किंवा आतड्यामध्ये इंटेस्टिनल ग्लँड्स असतात, त्याच्या पेशीसुद्धा या प्रकारच्या असतात. तर तिसरा प्रकार आहे कॉलमनर इपिथिलियम. पहिला प्रकार जो पाहिला आपण तो आहे स्क्वॅमस इपिथिलियम, दुसरा प्रकार कोबायडल इपिथिलियम आणि तिसरा प्रकार इथं पाहिला कॉलमनर इपिथिलियम. आता चौथा प्रकार जो आहे तो आहे सिलिएटेड इपिथिलियम. आता सिलिएटेड इपिथिलियम याच्यामध्ये ह्या सेल पहा, एका बेसमेंट मेम्ब्रेनवर रेस्ट ही बेसमेंट मेम्ब्रेन आहे खाली बेसमेंट, आणि ह्या सेल्स आर कॉलमनर आणि त्याला वर हे सिलिया आहेत, एअर लाईक स्ट्रक्चर आहेत पहा उभे, दीज आर सिलिया, म्हणून त्याला सिलिएटेड इपिथिलियम म्हटलं जातं. सेल्स ऑफ दिस टिश्यू कोबायडल और कॉलमनर. हे शेप कोबायडल असतो किंवा कॉलमनर असतो, पण फरक जो असतो त्याच्या टिपला एअर लाईक स्ट्रक्चर असतात, दे आर कॉल्ड ॲज सिलिया. फ्री एंड्स ऑफ सेल्स आर ब्रॉड व्हाईल नॅरो एंड रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. फ्री एंड ह्या ब्रॉड असतात, नॅरो एंड या बेसमेंट मेम्ब्रेनला रेस्ट झालेले असतात. फ्री एंड शोज एअर लाईक सिलिया. आता सांगितल्याप्रमाणे न्यूक्लियस इज ओव्हल अँड प्लेस्ड इन बेसल एंड ऑफ सेल. हा न्यूक्लियस आहे. फंक्शन पहा, टू क्रिएट मूवमेंट ऑफ मटेरियल्स इन कॉन्टॅक्ट इन ए स्पेसिफिक डिरेक्शन अँड दस एबल टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ फॉरेन पार्टिकल्स इन द ट्रकी पुश द ओहम थ्रू द ओव्हिडक्ट. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ओव्हिडक्टमध्ये या असतात किंवा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये या सेल्स पाहायला मिळतात. टू प्रिव्हेंट डस्ट पार्टिकल. इट इज फाउंड इन इनर लाइनिंग ऑफ बकल कॅव्हिटी. आपली बकल कॅव्हिटी याच्यामध्ये असतात. नाजल कॅव्हिटी, ट्रकी, ओव्हिडक्ट, व्हर्टिब्रेट्स. ठीक आहे, 4 झालं सिलिएटेड इपिथिलियम. आता पाचवा प्रकार जो आहे त्याचं नाव आहे ग्लँड्युलर इपिथिलियम. आता ग्लँडप्रमाणे काम करतात आणि सेक्रेशन येतं. इथं पहा, इथं म्युकस तयार करणारे ग्लँड्स आहेत पहा. हिअर द ग्लँड्युलर म्हणजे ग्लँडप्रमाणे काम करणाऱ्या पेशी. द सेल्स मे बी कॉलमनर, कोबायडल, पिरॅमिडल. ते सेल शेप कसा असू शकतो. न्यूक्लियस इज लार्ज अँड सिच्युएटेड टुवर्ड द बेस. हा न्यूक्लियस आहे, सिच्युएटेड टुवर्ड द बेस. सेक्रेटरी ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. हे जे कण दिसतात त्याच्यामध्ये सेक्रेशन सेक्रेट करण्याची क्षमता असते. द ग्लँड्स मे बी युनिसेल्युलर ग्लोबुलर सेल, म्हणजे एकच पेशी असणारे ग्लँड असतात. ऑर मल्टीसेल्युलर म्हणजे सलायव्हरी ग्लँड, त्यामध्ये अनेक पेशी समाविष्ट असतात. डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ सेल्स. डिपेंडिंग ऑन मोड ऑफ सेक्रिशन मल्टीसेल्युलर ग्लँड्स कॅन बी क्लासिफाईड. आता मल्टीसेल्युलर ग्लँडचे सेक्रिशन मोड कसा आहे, प्रकार कसा आहे, याच्यावरून आणखी काही ग्लँड म्हणजे प्रकार पडतात. त्यामध्ये एक्झोक्राइन ग्लँड आणि इंडोक्राइन ग्लँड. आता एक्झोक्राइन ग्लँड बिअरिंग डक्ट, म्हणजे ज्या ग्रंथींना त्यांचा स्त्राव वाहून नेण्यासाठी डक्ट असतात, वाहिन्या असतात, दे आर कॉल्ड ॲज एक्झोक्राइन ग्लँड. फॉर एक्झाम्पल सलायव्हरी ग्लँड किंवा लिव्हर, दीज आर एक्झोक्राइन ग्लँड. आता दुसरा डक्टलेस ग्लँड, की ज्या ग्लँडला आपला तयार होणारा स्त्राव वाहण्यासाठी वाहिन्या नसतात आणि त्यांचा स्त्राव
जो आहे किंवा सेक्रिशन आहे दे आर ट्रान्सपोर्टेड थ्रू ब्लड, त्याला हार्मोन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल इंडोक्राइन ग्लँड, पिट्युटरी ग्लँड असेल, थायरॉइड ग्लँड असेल, ज्या अंतर्स्रावी ग्रंथी असतात त्यांना आपला स्राव वहन करण्यासाठी सेपरेट असे वाहिन्या नसतात, डक्ट नसतात. तो स्राव ब्लड थ्रू टार्गेट ऑर्गनला पोहोचतो. दस द ग्लँड्स आर कॉल्ड ॲज इंडोक्राइन ग्लँड्स. एक्झोक्राइन ग्लँड्स पोअर देअर सेक्रिशन ॲट ए स्पेसिफिक साइट्स, सलायव्हरी ग्लँड, स्वेट ग्लँड, हे घर्मग्रंथी वाहिन्या असतात. आता दुसरा प्रकार जो आहे डक्ट नसणाऱ्या, इंडोक्राइन ग्लँड्स रिलीज देअर सेक्रिशन डिरेक्टली इंटू ब्लड स्ट्रीम, थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड. आता सांगितल्याप्रमाणे आता फंक्शन जे आहे या ग्लँडचं किंवा पेशींचं, सेक्रेट द म्युकस दॅट ट्रॅप द डस्ट पार्टिकल, lubricate the inner surface of respiratory and digestive tract, secretion of enzyme and hormones. विविध स्त्राव तयार करणं, इट इज द मेन फंक्शन ऑफ ग्लँड्युलर इपिथिलियम. म्हणजे ग्लँडमध्ये किंवा ग्रंथीमध्ये असणाऱ्या पेशी किंवा विशिष्ट अशा पेशी असतात त्या एक वेगळ्या प्रकारचा स्त्राव तयार करतात. त्या पेशी ज्या आहेत किंवा तो प्रकार जो आहे त्याला ग्लँड्युलर इपिथिलियम हा 5वा सिंपल इपिथिलियमचा प्रकार आहे. आता 6वा प्रकार जो आहे त्याचं नाव आहे सेन्सरी इपिथिलियम. इथं आता सेन्सरी इपिथिलियम जे आहेत ते असतात नर्व सेलमध्ये. आता सेन्स ऑर्गन जे असतात, ज्ञानेंद्रिय ज्याला म्हणूया आपण, नोज असेल, इयर असेल, आय असेल, तर याच्यामध्ये ज्या संवेदनाग्राही सेल असतात त्या या प्रकारच्या असतात सेन्सरी इपिथिलियल टिश्यू. इट इज कंपोज्ड ऑफ मॉडिफाईड फॉर्म ऑफ कॉलमर सेल्स अँड इलॉंगेटेड न्यूरोसेन्सरी सेल्स. सेन्सरी एअर्स आर प्रेझेंट ॲट द फ्री एंड ऑफ द सेल. सेन्सरी जे एअर्स असतात दीज आर सेन्सरी एअर्स. आता फंक्शन पहा, परसिव्ह एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल स्टिम्युलाय, म्हणजे उद्दीपक असतात संवेदना ग्रहण करणं, मग ते बाह्य संवेदना असो किंवा आंतरसंवेदना ग्रहण करणं. इट इज द मेन फंक्शन ऑफ सेन्सरी इपिथिलियम टिश्यू. आता सेन्स ऑर्गनमध्ये हे असतात ज्ञानेंद्रिय, त्यामध्ये ऑल फॅक्टरी नोजमध्ये असतात, ऑडिटरी एअर सेल्स इयरमध्ये असतात, आयमध्ये त्याला फोटो रिसेप्टर्स म्हटलं जातं. तर हा 6वा प्रकार जो आहे संवेदनाग्राही पेशी त्याला सेन्सरी इपिथिलियल टिश्यू असं म्हटलं जातं. आता शेवटचा यातला प्रकार जो आहे जर्मिनल इपिथिलियल टिश्यू. आता हा सेक्स ऑर्गनमध्ये पाहायला मिळतो. आता हे जे टेस्टीचं TS आहे आणि हा उहरीचा TS आहे, ज्याला आपण गोनॅड्स म्हणतो. मेल गोनॅड्स आर कॉल्ड टेस्टीज, female gonads are called as ovaries. Cells of this epithelium divide meiotically to produce haploid gametes. आता या टेस्टीजमधल्या आत ह्या ज्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात, सेमिनिफेरस ट्युब्युलचं लायनिंग जे आहे त्या जर्मिनल इपिथिलियम म्हटलं आता जर्म सेल असतात. दे डिव्हाइड बाय मिओसिस सेल डिव्हिजन टू प्रोड्यूस मेल गॅमेट दॅट इज स्पर्म्स. त्याला जर्मिनल इपिथिलियम म्हटलं जातं. आता त्याचप्रमाणे फिमेल गोनॅडमध्ये किंवा ओव्हरीमध्ये इनर लायनिंग जी आहे त्या इनर लायनिंगपासून हे फॉलिकल्स तयार होतात. प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्सरी किंवा मॅच्युअर फॉलिकल आणि नंतर फिमेल गॅमेट तयार होतं. आता फिमेल गॅमेट तयार होण्याची किंवा मेल गॅमेट तयार होण्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस त्याला जर्मिनल इपिथिलियम म्हटलं जातं. मिओसिस सेल डिव्हिजन त्याला जर्मिनल इपिथिलियम असं म्हटलं जातं. तर हा 7वा सिंपल इपिथिलियमचा प्रकार इथं पाहायला मिळतो. आता त्यातला पुढची स्लाईड जी आहे या इपिथिलियल टिश्यूमध्ये कंपाऊंड इपिथिलियम. आता कंपाऊंड म्हणजे सिंपल इपिथिलियमचे 7 प्रकार आणि कॉमन कॅरेक्टरिस्टिक जे आहे यामध्ये बेसमेंट मेम्ब्रेनवर पेशीचा एकच स्तर असतो. पेशी एका स्तराने ही इपिथिलियम किंवा ही टिश्यू बनलेली असते, म्हणून याला सिंपल इपिथिलियम म्हटलं जातं. त्याचे विविध 7 प्रकार आपण पाहिले. आता बी जो कंपाऊंड इपिथिलियम टिश्यू याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम आणि ट्रान्झिशनल इपिथिलियम. तर स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम याच्यामध्ये आता हे स्ट्राटा म्हणजे असे लेयर्स पाहायला मिळतं. हे दिसते इथं पहा. स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम न्यूक्लियस इज प्रेझेंट इन स्ट्राटम जर्मिटॅटिनम. ती एक लेअर असते त्यामध्ये सेल्स ॲट फ्री सरफेस बिकम फ्लॅट अँड लॅक न्यूक्लियस दॅट इज कॉल्ड स्ट्रॅटम कॉर्नियम. आता फंक्शन आहे प्रोटेक्शन,
आता ह्या सेल जे कुठं असतात तर स्किनमध्ये असतात. स्किनमध्ये इपिडर्मिस ऑफ स्किन, एसोफेगस, कॉर्निया, वजायना, रेक्टम, याला स्ट्राटम इपिथिलियम म्हटलं जातं. आता ट्रान्झिशनल इपिथिलियम हा कंपाऊंड इपिथिलियमचा दुसरा प्रकार जो आहे, त्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ट्रान्झिशनल इपिथिलियम इज सेम लाईक स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम. द सेल्स कॅन अंडरगो ए चेंज इन देअर शेप अँड स्ट्रक्चर डिपेंडिंग ऑन डिग्री ऑफ स्ट्रेच. आता फंक्शन जे आहे डिस्टेन्शन ऑफ ऑर्गन, युरिनरी ब्लॅडरमध्ये ह्या ट्रान्झिशनल इपिथिलियम टिश्यू हा प्रकार पाहायला मिळतो. आता थोडंसं या दोनपेक्षा जास्त किंवा एकापेक्षा जास्त लेयर्स पाहायला मिळतात, म्हणून हा कंपाऊंड प्रकार आहे. न्यूक्लियस प्रत्येक सेलमध्ये पाहायला मिळतात, खाली बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि बाकीचेही पार्ट्स तिथं पाहायला मिळतात. तर इथं पुढची एक स्लाईड, इथं सेल जंक्शन हा पाहायला मिळतो आहे. आता सेल जंक्शन, द इपिथेलियल सेल्स आर कनेक्टेड टू इच अदर लॅटरली ॲज वेल ॲज टू द बेसमेंट मेम्ब्रेन बाय जंक्शनल कॉम्प्लेक्सेस कॉल्ड सेल जंक्शन. आता हे सेल जंक्शनमध्ये जिथं सेल युनाईट होतात, एकत्र येतात, त्याला सेल जंक्शन म्हटलं जातं. आता त्याचे प्रकार जे आहेत, टाईट जंक्शन असेल, हेमिडेस्मोझोम्स असेल किंवा गॅप जंक्शन्स असतील, डेस्मोझोम्स, हे विविध प्रकार हे सेल कनेक्शनचे पाहायला मिळतात. आता पुढचा असाइनमेंटचा भाग जो आहे तो सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊन याची जी उत्तरं आहेत आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. व्हेरी शॉर्ट आन्सर आहेत, 1 मार्कासाठी, शॉर्ट आन्सर आहेत 2 मार्कासाठी, आणि ब्रीफ क्वेश्चन जे आहेत 3 ते 4 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे त्यामध्ये शॉर्ट आन्सर मी वहीमध्ये, आता हे पहा, व्हॉट इज टिश्यू, त्याची डेफिनेशन लिहित आहेत. वेअर इज स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू लोकेटेड, म्हणजे स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू याचं लोकेशन कोणत्या ऑर्गनमध्ये असतात त्या ऑर्गनची नावं इथं लिहायचे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, गिव्ह द फंक्शन ऑफ मायक्रोव्हिलाई. आता इथं जे सेन्सरी इपिथिलियमचा प्रकार, त्यात मायक्रोव्हिलाई नावाचा हेअर लाईक स्ट्रक्चर असतो, त्याचं नेमकं फंक्शन काय तेही एका वाक्यामध्ये आपल्याला लिहिता येईल. विच टाईप ऑफ टिश्यू शोज द लिटल इंट्रासेल्युलर सबस्टन्स. आता हे 2 मार्काचे प्रश्न आहेत, हे 3 किंवा 4 मार्काचे प्रश्न आहेत. पुस्तकामध्ये उत्तर तुम्हाला मिळतील. इथं हा पहिला प्रकार इथं संपतो आहे. पुढच्या पिरियडला आपण जो पुढचा प्रकार जो आहे सेकंड, तोही डिटेलमध्ये आपण पाहूया. ते थांबूया.